विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईन सेगमेंट, रे लाईन, कॉन्ग्रेंट सेगमेंट्स, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रेंट सेगमेंट्स, मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स बद्दल शिकवलेलं होतं. आता मी एक्झरसाइज 1.2कडे येतो. एक्झरसाइज 1.2मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला. द फॉलोइंग टेबल शोज पॉईंट्स ऑन नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट्स. म्हणजे खाली दिलेल्या टेबलमध्ये नंबर लाईनवरचे पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे, डिसाईड करायचं आहे. आपल्याला डिसाईड करायचं आहे म्हणजे ठरवायचं आहे. काय ठरवायचं आहे आपल्याला? वेदर म्हणजे की द पेअर ऑफ सेगमेंट्स गिव्हन बिलो द टेबल आर कॉन्ग्रेंट ऑर नॉट. म्हणजे या टेबलाच्या खाली ज्या पेअर्स दिलेल्या आहेत सेगमेंटच्या, हे कॉन्ग्रेंट आहेत की नाही आपल्याला डिसाईड करायचं आहे. आता सेगमेंट्स कॉन्ग्रेंट केव्हा असतात? जेव्हा त्यांच्या लेन्थ्स इक्वल असतील तर ते कॉन्ग्रेंट असतात. आता हे सेगमेंट्स प्रत्येक पेअरमधले कॉन्ग्रेंट आहेत की नाही हे डिसाईड करायचं असेल की तर आपल्याला त्यांच्या लेन्थ्स काढाव्या लागतील. आता पहा, इथे मी प्रॅक्टिस सेट 1.2 मधला फर्स्ट क्वेश्चन घेतो. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की प्रॉब्लेम्स तुम्हाला लिहायचे आहे. मी इथे तुमचे सोल्युशन्स घेत असतो. माझा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सोल्युशन्स उतरून घेऊ शकता, पण त्याच्या आधी तुमच्या वहीमध्ये प्रॉब्लेम असणं खूप महत्त्वाचं आहे. प्रॉब्लेम असला तरच आपण त्याचं सोल्युशन नीट समजून घेऊ शकतो. ते इथे मी फर्स्ट क्वेश्चन रिकामी जागा सोडलेली आहे, जिथे तुम्हाला प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आहे. आता पहा, याच्यामधली पहिली पेअर आहे सेगमेंट डी ई अँड सेगमेंट ए बी. हे कॉन्ग्रेंट आहेत की नाहीत? विदर दिस टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रेंट ऑर नॉट, वी हॅव टू डिसाईड इट. अँड फॉर धिस वी हॅव टू फाइंड आउट द लेंथ ऑफ द गिवन सेगमेंट्स. तर आता पहा, पहिला सेगमेंट तुमचा डी ई आहे, तर त्या डी सेगमेंटची लेंथ मला काढायची आहे. हे बघा, एखाद्या सेगमेंट डी ईची जेव्हा मला लेंथ काढायची असेल तर मला लेंथ ऑफ सेगमेंट मी तुम्हाला शिकवलं तर काय असतं. डी ई सेगमेंटचे डी आणि ई हे एंड पॉईंट्स आहेत. तर या दोन एंड पॉईंटमधलं डिस्टन्स म्हणजे त्या सेगमेंटची लेंथ असते. म्हणजे लेंथ ऑफ सेगमेंट डी ई इक्वल टू असतं त्याच्या दोन एंड पॉईंटमधलं म्हणजे डी आणि ईमधलं डिस्टन्स. आता हे मी सूत्र इथे वापरतो आहे. मला सेगमेंट डीची लेंथ काढायची आहे, तर मी डीचा कोऑर्डिनेट लिहिला. बघा, डीचा कोऑर्डिनेट -7 आहे, डी कोऑर्डिनेट -7. ईचा कोऑर्डिनेट लिहिला मी, ई कोऑर्डिनेट 9. हे बघा, ई कोऑर्डिनेट 9. मग लेंथ ऑफ सेगमेंट डी काढतो आहे मी, इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स डी अँड ई. डी ई सेगमेंटची लेंथ म्हणजे डी आणि ई या पॉईंटमधलं डिस्टन्स. तर काय असते, दोन पॉईंटमधलं डिस्टन्स काढायला लार्जर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करावा लागतो. -7 आणि 9मध्ये लार्जर 9 आहे, 9मधून मी मायनस करतो आहे -7ला. 9 मायनस ऑफ -7. मोठा कोऑर्डिनेट 9, लहान कोऑर्डिनेट -7. मोठ्या कोऑर्डिनेटमधून 9मधून मायनस करतो आहे मी -7ला. मग हे होईल 9 मायनस ऑफ -7. मग होईल 9 मायनस इंटू मायनस प्लस 7. 9 + 7 म्हणजे 16 युनिट्स. म्हणजेच देअरफॉर लेंथ ऑफ सेगमेंट डी ई इक्वल टू 16 युनिट्स. आता मला सेगमेंट ए बीची लेंथ काढायची आहे. तर सेगमेंट ए बीची लेंथ काढायला मी एचा कोऑर्डिनेट घेतला. एचा कोऑर्डिनेट आहे -3. नंतर मी बीचा कोऑर्डिनेट घेतला. बीचा कोऑर्डिनेट आहे 5. मग मी लेंथ ऑफ सेगमेंट ए बी काढायची आहे, म्हणजेच डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी. लार्जर कोऑर्डिनेट दोन पॉईंटमधलं डिस्टन्स काढायला आपलं सूत्र काय असतं, फॉर्म्युला असतो लार्जर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करायचा. इथे लार्जर कोऑर्डिनेट 5 आहे, त्याच्यातून मी मायनस करतो आहे स्मॉलर कोऑर्डिनेटला म्हणजे -3. ते असं होईल 5 मायनस ऑफ -3. 5मधून -3ला मायनस करतो आहे मी, ते होईल मग 5 मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाईल इथे. मग हे होईल 5 + 3 म्हणजे 8 युनिट्स. म्हणजेच दॅट इज लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इक्वल टू 8 युनिट्स. मग आता इथे आपल्याला काय, आपलं ऑब्झर्वेशन काय आहे, हिअर लेंथ ऑफ सेगमेंट डी ई इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट ए बी. म्हणजे डी ई सेगमेंटची लेंथ आणि ए बी सेगमेंटची लेंथ इक्वल नाही आहे. तर म्हणजेच लेंथ इक्वल नाही म्हणजे हे सेगमेंट्स कॉन्ग्रेंट नाही. आता पहा, आपल्याकडे कॉन्ग्रेंटचं साईन आहे असं, हे कॉन्ग्रेंटचं साईन आहे आपल्याकडे, पण नॉट कॉन्ग्रेंटचं साईन आपण वापरू शकत नसतो मॅथ्समध्ये. त्याच्यामुळे आपल्याला नॉट कॉन्ग्रेंट वापरता येणार नाही. नॉट कॉन्ग्रेंट म्हणजे असे कॉन्ग्रेंटच्या साईनवर जर आपण रेष घेतली अशी तिरपी,
हे नॉट कॉन्ग्रुएंट म्हणून तुम्ही वापराल ही परवानगी आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे पूर्ण लिहावं लागेल. देअरफॉर सेगमेंट्स DE अँड AB आर नॉट कॉन्ग्रुएंट, कारण यांच्या लेन्स इक्वल नाही आहेत. इक्वल आणि नॉट इक्वल, इक्वलसाठी असं साईन, नॉट इक्वलसाठी असं साईन आपण वापरू शकतो. ते मी वापरलेलं आहे इथे. नॉन कॉन्ग्रुएंटचं साईन आपण वापरू शकत नाही. त्याच्यामुळे मला कॉन्ग्रुएंट नाहीत हे असं पूर्ण स्टेटमेंट लिहावं लागेल की सेगमेंट्स DE अँड AB आर नॉट कॉन्ग्रुएंट. आता मी सेकंड पेअरकडे येतो. सेकंड पेअरमध्ये आपल्याला सेगमेंट्स दिलेले आहेत, सेगमेंट BC आणि सेगमेंट AD. तर सेगमेंट BCची लेंथ काढायला मी बीचा कोऑर्डिनेट लिहिला 5 आहे. बघा इथे कोऑर्डिनेट बीचा 5 आहे. नंतर मी Cचा कोऑर्डिनेट घेतला 2 आहे. तर B कोऑर्डिनेट 5, C कोऑर्डिनेट 2. आता काढायची आहे मला लेंथ ऑफ सेगमेंट BC, म्हणजेच लेंथ ऑफ सेगमेंट BC म्हणजेच डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स B अँड C. आता दोन पॉईंटमधलं डिस्टन्स काढतो आहे. लार्जर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करतो आहे. 5 - 2 म्हणजे 3 युनिट्स, म्हणजेच दॅट इज लेंथ ऑफ सेगमेंट BC इक्वल टू 3 युनिट्स. आता मला सेगमेंट ADची लेंथ काढायची आहे. Aचा कोऑर्डिनेट घेतो आहे मी -3 आहे आणि Dचा कोऑर्डिनेट आहे -7 आहे. A कोऑर्डिनेट -3, D कोऑर्डिनेट -7. आता काढतो आहे मी लेंथ ऑफ सेगमेंट AB इक्वल टू AD सेगमेंटची लेंथ, म्हणजे AD सेगमेंटच्या A आणि D एंड पॉईंटमधलं डिस्टन्स, म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स A अँड D. मग आता बघा इथे लार्जर कोऑर्डिनेट -3 आहे आणि स्मॉलर कोऑर्डिनेट -7 आहे. तर मी लार्जर कोऑर्डिनेट -3मधून मायनस करतो आहे स्मॉलर कोऑर्डिनेटला, म्हणजे -7ला. ते होईल -3 मायनस ऑफ -7, म्हणजे -3 आणि मायनस इंटू मायनस प्लस झाला 7. आता एक मायनस आहे, एक प्लस आहे. एक मायनस एक प्लस असेल तर आपण दोघांचा डिफरन्स घ्यायचा असतो, दोन नंबर्सचा. एक नंबर मायनस असेल, एक नंबर प्लस असेल तर आपण या दोन नंबर्सचा डिफरन्स घेत असतो. तर 7मधून 3 गेले म्हणजे 4 राहिले आणि लार्जर नंबरचं साईन त्याला द्यायचं असते. म्हणजे लार्जर नंबर 7 आहे दोघांमध्ये, तर त्याचं साईन देतो आहे प्लस याला. म्हणजेच देअरफॉर लेंथ ऑफ सेगमेंट AD इक्वल टू 4 युनिट्स. आता बघा इथे आपला ऑब्झर्वेशन असं आहे की हिअर लेंथ ऑफ सेगमेंट BC इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट AD, कारण BCची लेंथ 3 युनिट्स आहे, ADची लेंथ 4 युनिट्स आहे. म्हणजे या दोन सेगमेंटच्या लेन्थ्स ज्या आहेत त्या इक्वल नाही आहेत. मग लेन्थ्स इक्वल नसतील तर सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट नाही आहे. देअरफॉर सेगमेंट्स BC अँड AD आर नॉट कॉन्ग्रुएंट, म्हणजे या पेअरमधले हे दोन सेगमेंट्स एकमेकांशी कॉन्ग्रुएंट नाहीत. आता थर्ड पेअर दिलेली होती आपल्याला, ती होती सेगमेंट BE अँड सेगमेंट AD. आता सेगमेंट BE ची लेंथ काढायला बीचा कोऑर्डिनेट 5 आहे, ईचा कोऑर्डिनेट 9 आहे. बी कोऑर्डिनेट इज 5 आणि ई कोऑर्डिनेट इज 9. मी आता काय करतो, लेंथ ऑफ सेगमेंट BE काढतो आहे. त्यासाठी घ्यायचं आहे मला डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स B अँड E. तर लार्जर कोऑर्डिनेट 9मधून स्मॉलर कोऑर्डिनेट 5ला मी मायनस करतो आहे. 9 मायनस 5 याला 4 युनिट्स, म्हणजे लेंथ ऑफ सेगमेंट BE इक्वल टू 4 युनिट्स. आता इथे मला AD सेगमेंटची लेंथ काढायची आहे, जी आपण इथे पण काढली होती. A कोऑर्डिनेट आहे -3, D कोऑर्डिनेट आहे -7. लेंथ ऑफ सेगमेंट AD म्हणजेच डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स A अँड D. लार्जर कोऑर्डिनेट A आणि Dच्या कोऑर्डिनेट्सपैकी लार्जर आहे -3. -3मधून मायनस करतो आहे स्मॉलर कोऑर्डिनेटला, म्हणजे -7ला. -3 मायनस ऑफ -7, -3 मायनस इंटू मायनस प्लस होईल 7. आणि परत तेच मग एक नंबर निगेटिव्ह आहे, एक नंबर पॉझिटिव्ह आहे. एक निगेटिव्ह असेल, एक पॉझिटिव्ह असेल, आपण दोघांचा डिफरन्स घेतो आणि मोठ्याचं साईन देत असतो. 7मधून 3 गेले 4, मोठ्याचं म्हणजे 7चं साईन प्लस, म्हणजे लेंथ ऑफ सेगमेंट AD आहे 4 युनिट्स. मग इथे आपलं ऑब्झर्वेशन असं आहे, आपलं ऑब्झर्वेशननुसार असं प्रूव्ह झालं आहे की हिअर लेंथ ऑफ सेगमेंट BE इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट AD. BE सेगमेंटची लेंथ 4 युनिट्स आहे, AD सेगमेंटची लेंथ 4 युनिट्स आहे. म्हणजे या दोन सेगमेंटच्या लेन्थ्स ज्या आहेत त्या इक्वल आहेत. मग देअरफॉर दोन सेगमेंटच्या लेंथ इक्वल आहेत, म्हणजे हे दोन सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे सेगमेंट BE इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AD. तर हे अशा पद्धतीने आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे.
आता मी सेकंड एक्झाम्पलकडे येतो. सेकंड एक्झाम्पल म्हणतं की पॉईंट एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. हा एम हा सेगमेंट ए बीचा मिड पॉईंट आहे आणि ए बीची लेंथ दिलेली आहे आपल्याला 8. देन फाइंड द लेंथ ऑफ ए एम, म्हणजे ए एम सेगमेंटची लेंथ आपल्याला काढायची आहे. आता पहा इथे याचं सोल्युशन, इथे प्रॉब्लेम तुम्हाला लिहायचा आहे. तर हा प्रॉब्लेमची जर फिगर काढली तुम्ही, एक डमी सेगमेंट काढला आहे मी ए बी, त्याचा मिड पॉईंट घेतला एम. आता मिड पॉईंट हा सेगमेंटचे कॉन्ग्रेंट पार्ट करत असतो, 2 पार्ट करतो कॉन्ग्रेंट. लक्षात ठेवा, मिड पॉईंटमुळे सेगमेंटचे जे 2 कॉन्ग्रेंट पार्ट्स होतात हे इक्वल असतात, कॉन्ग्रेंट असतात, आणि या दोन्हींची लेंथ मूळ सेगमेंटच्या म्हणजे ओरिजिनल सेगमेंटच्या हाफ असते. तर इथे आपल्याला ए बी सेगमेंटची लेंथ दिलेली आहे, ही किती दिलेली आहे आपल्याला 8 युनिट्स. मग तोंडी ओरली आपल्याला सांगता येईल की ए एमची लेंथ ए बीच्या हाफ असेल, म्हणजेच किती असेल 4 युनिट्स. तर मी इथे लिहिलं, आपल्याला स्टेप्स लिहावं लागतील कारण आपल्याला स्टेप्सना मार्क्स असतात. हे 1 मार्कांचा प्रॉब्लेम आपल्याला लिहू शकतो. मी ही फिगर काढली आणि इथे लिहिलं एम इज द मिड पॉईंट ऑफ सेग ए बी. एम हा सेगमेंट ए बीचा मिड पॉईंट आहे. मग मिड पॉईंट असल्यामुळे ए एम हा पार्ट जो झाला ज्याची लेंथ आपल्याला काढायची आहे, हा पार्ट जो आहे ए एम हा असेल हाफ कोणाच्या सेगमेंट ए बीच्या लेंथच्या, म्हणजे ए एम सेगमेंटची लेंथ म्हणजेच ए एम. लक्षात घ्या, मॅथमॅटिक्समध्ये ए एमचा अर्थ होतो या ए एम सेगमेंटची लेंथ. म्हणजेच बघा इकडे ए एम म्हणजेच असतं लेंथ ऑफ सेगमेंट ए एम, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. आणि मला लेंथ ऑफ सेगमेंट ए एम म्हणजे ए एम काढायची आहे. तर ए एम मीन्स लेंथ ऑफ सेगमेंट ए एम ही असेल हाफ ऑफ ए बी. ए बी म्हणजे लेंथ ऑफ सेगमेंट ए बी. मग इक्वल टू हाफ इंटू ए बी सेगमेंटची लेंथ आहे 8. मग हाफ इंटू 4 म्हणजे झालं, हाफ इंटू 8 म्हणजे झालं 4. म्हणजेच दॅट इज ए एम सेगमेंटची लेंथ म्हणजेच ए एम. ए एमचा अर्थ होतो लेंथ ऑफ सेगमेंट ए एम इक्वल टू 4 युनिट्स. 9th क्लासमध्ये आपण लेंथ ऑफ सेगमेंट ए एमला ए एम असं सुद्धा लिहायला आता लागलं पाहिजे. आपल्या लक्षात आलं पाहिजे की ए एमचा अर्थ होत असतो लेंथ ऑफ सेगमेंट ए एम. तर 8th क्लासपर्यंत आपण लेंथ ऑफ सेगमेंट ए एम असं लिहित होतो. यावर्षीपासून आपण अशा पद्धतीने लिहू. या ए एमचा अर्थ होत असतो लेंथ ऑफ सेगमेंट ए एम. तर ए एम म्हणजे ए एम सेगमेंटची लेंथ ही आली 4 युनिट्स. आता याच्या नेक्स्ट एक्झाम्पल होतं आपल्याला की पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी. या स्टेपचं एक्झाम्पल आहे. पी हा मिड पॉईंट आहे कोणाचा, सेगमेंट सी डीचा, आणि सी पीची लेंथ दिलेली आहे तुम्हाला 2.5, आणि सी डीची लेंथ ऑफ सेगमेंट सी डी आपल्याला काढायची आहे. त्याचं सोल्युशन मी अशा पद्धतीने करेन. हे पण थर्ड प्रॉब्लेम लिहायचा आहे तुम्हाला. पुन्हा मी एक सेगमेंट काढला सी डी. हा पी जो आहे हा सेगमेंट सी डीचा मिड पॉईंट आहे. तर पीमुळे एस सी डी सेगमेंटचे 2 पार्ट झाले, एक झाला सी पी पार्ट आणि एक झाला पी डी पार्ट. तर मिड पॉईंट हा सेगमेंटचे इक्वल पार्ट करतो, म्हणजेच प्रत्येक पार्ट जो आहे हा सेगमेंटचा हाफ असतो. तर इथे पहा, या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ए बीची लेंथ दिली होती आणि हाफ पार्टची लेंथ काढायला सांगितली होती. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला हाफ पार्टची लेंथ दिलेली आहे आणि होल सेगमेंटची लेंथ आपल्याला काढायची आहे. तर पी जो आहे मी इथे सोल्युशन लिहितो आहे. पी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी. पी हा सेगमेंट सी डीचा मिड पॉईंट आहे. मग देअरफॉर सी पीची लेंथ, मी सी पीच पार्ट का घेतला कारण सी पीची लेंथ आपल्याला दिलेली आहे 2.5. तर मी लिहिलं मग सी पी इक्वल टू, म्हणजे या सी पी सेगमेंटची लेंथ ही किती असेल, सी डी सेगमेंटच्या हाफ असेल, कारण पी हा सी डीचा मिड पॉईंट आहे. म्हणजे सी पी हा पार्ट हाफ झाला सी डीच्या. तर मी लिहिलं सी पी इक्वल टू हाफ ऑफ सी डी. मग मी याच्यामध्ये व्हॅल्यू टाकतो. सी पी म्हणजे सी पी सेगमेंटची लेंथ, म्हणजे या सेगमेंटची हाफ सेगमेंटची लेंथ आहे 2.5 इक्वल टू हाफ ऑफ सी डी. मग हे पहा, डिवायडेड बाय 2ला मी इकडे घेतलं तर इंटू 2 होईल. पुढची स्टेप होईल 2.5 इंटू 2 इक्वल टू सी डी. मग त्याच्या पुढची स्टेप असेल 2.5 इंटू 2 म्हणजे 5 होतात. 2.5ची टॉईस म्हणजे 5 इक्वल टू सी डी. मग 5 इक्वल टू सी डी म्हणजे सी डी इक्वल टू 5. मी त्याला सरळ केलं, दॅट इज सी डी इक्वल टू 5 युनिट्स. आणि सी डी म्हणजे काय असते, सी डी म्हणजे असते लेंथ ऑफ सेगमेंट सी डी. तर सी डीचाच अर्थ होतो लेंथ ऑफ सेगमेंट सी डी इक्वल टू, मिळालं आपल्याला आन्सर 5 युनिट्स. आता मी नेक्स्ट एक्झाम्पलकडे येतो. 4th एक्झाम्पल आहे. हे 4th एक्झाम्पल आपल्याला म्हणतं की इफ
ए बी म्हणजे लेंथ ऑफ सेगमेंट ए बी 5 सेंटीमीटर, बी पी म्हणजे लेंथ ऑफ सेगमेंट बी पी इक्वल टू 2 सेंटीमीटर अँड ए पी म्हणजे लेंथ ऑफ सेगमेंट ए पी इज 3.4 सेंटीमीटर. कम्पेअर द सेगमेंट्स. 3 सेगमेंट्स आपल्याला दिलेले, एक दिला आहे ए बी, एक दिलेला आहे बी पी आणि एक दिलेला आहे ए पी. या 3 सेगमेंट्सच्या लेन्थ्स आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्याला हे सेगमेंट्स कम्पेअर करायचे आहे. तर आपण सेगमेंट्स कम्पेअर करत असतो त्यांच्या लेन्थ्सवरून. तर मी या 4th प्रॉब्लेमचं सोल्युशन घेतो आहे. इथे मी सोल्युशन लिहितो. प्रॉब्लेम तुम्ही लिहायचा मुलांना. तर इथे मी लिहितो आहे ए बी म्हणजे लेंथ ऑफ सेगमेंट ए बी 5 सेंटीमीटर, बी पी म्हणजे लेंथ ऑफ सेगमेंट बी पी 2 सेंटीमीटर अँड ए पी म्हणजे लेंथ ऑफ सेगमेंट ए पी इक्वल टू 3.4 सेंटीमीटर. आता हे सेगमेंट्स आपल्याला कम्पेअर करायचे आहे. मग मी लिहितो हिअर. तर सेगमेंट कम्पेअर करायला त्यांच्या लेन्स कम्पेअर करायच्या. तर मी ह्या ज्या सेगमेंटच्या लेन्स आहेत, एक तर ह्या असेंडिंग ऑर्डरनी मांडेल किंवा मग डिसेंडिंग ऑर्डरनी. असेंडिंग ऑर्डरनी म्हणजे सगळ्यात लहान लेंथ, मग त्याच्यापेक्षा मोठी लेंथ, मग त्याच्यापेक्षा मोठी लेंथ. मी पहिल्यांदा सेगमेंट्सच्या लेन्स कम्पेअर करतो. तुमच्यासमोर हे सेगमेंट्स आहेत, या सेगमेंटच्या लेन्स दिलेले आहेत. याच्यावरून तुम्ही ए बी म्हणजे ए बी सेगमेंटची लेंथ असते, बी पी म्हणजे बी पी सेगमेंटची लेंथ, ए पी म्हणजे ए पी सेगमेंटची लेंथ. मग मी इथे पहिल्यांदा यांच्या लेन्सवरून यांच्या लेन्स पहिल्यांदा कम्पेअर असेंडिंग ऑर्डरनी लेन्स लिहितो. हिअर 2 सेंटीमीटर is less than 3.4 सेंटीमीटर is less than 5 सेंटीमीटर. मी या 3 सेगमेंटच्या लेन्स लिहिल्या. असेंडिंग ऑर्डर लिहिली म्हणजे सगळ्यात लहान, त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी. मग आता दॅट इज ही 2 सेंटीमीटर काय आहे? ही 2 सेंटीमीटर आहे बी पी म्हणजे बी पी सेगमेंटची लेंथ. दॅट इज बी पी इज लेस दॅन 3.4 सेंटीमीटर आहे ए पी सेगमेंटची लेंथ. म्हणजे बी पी इज लेस दॅन ए पी इज लेस दॅन 5 सेंटीमीटर आहे ए बी सेगमेंटची लेंथ. इथे पहा सेगमेंटच्या लेन्स तुम्ही कम्पेअर केल्या. बी पी म्हणजे बी पी सेगमेंटची लेंथ ही लेस आहे ए पी सेगमेंटच्या लेंथपेक्षा आणि ए पी सेगमेंटची लेंथ लेस आहे ए बी सेगमेंटच्या लेंथपेक्षा. आणि मग याच्यावरून आपण सेगमेंट कम्पेअर करू की बी पी सेगमेंटची लेंथ लेस आहे ए पी सेगमेंटच्या लेंथपेक्षा. देअरफॉर सेगमेंट बी पी हा मी लेन्स कम्पेअर केल्या. सगळ्यात लहान लेंथ आहे बी पीची, त्याच्यापेक्षा जास्त लेंथ आहे ए पीची, त्याच्यापेक्षा जास्त लेंथ आहे ए बी सेगमेंटची. ते ह्या लेन्स आहेत मुलांना सेगमेंटच्या, त्या मी कम्पेअर केल्या आणि याच्यावरून मी सेगमेंट कम्पेअर करतो आहे. ज्या सेगमेंटची लेंथ कमी तो सेगमेंट लहान. मग बी पी इज लेस दॅन ए पी आहे म्हणजे बी पी सेगमेंटची लेंथ ए पी सेगमेंटच्या लेंथपेक्षा लेस आहे. म्हणजेच देअरफॉर सेगमेंट बी पी इज लेस दॅन सेगमेंट ए पी. आणि सेगमेंट ए पीची लेंथ सेगमेंट ए बीच्या लेंथपेक्षा लेस आहे. म्हणजे सेगमेंट ए पी इज लेस दॅन सेगमेंट ए बी. हे पण 3 सेगमेंट कम्पेअर झाले. म्हणजे हा स्मॉलेस्ट सेगमेंट आहे आणि हा लार्जेस्ट सेगमेंट आहे. आपल्याला लेन्स दिलेल्या होत्या 3 सेगमेंट्सच्या, आपण त्याच्यावरून ह्या लेन्स कम्पेअर केल्या आणि लेन्सवरून आपण सेगमेंट्स कम्पेअर केले. मी इथे असेंडिंग ऑर्डर घेतली. सगळ्यात लहान सेगमेंट, त्याच्यापेक्षा मोठं, सगळ्यात लहान लेंथ, त्याच्यापेक्षा मोठी लेंथ, त्याच्यापेक्षा मोठी लेंथ. तर व्हॉट इज 2 सेंटीमीटर? दिस इज द लेंथ ऑफ सेगमेंट बी पी मीन्स बी पी. तर बी पीचा अर्थ होत असतो बी पी सेगमेंटची लेंथ. व्हॉट इज 3.4 सेंटीमीटर? इट इज ए पी म्हणजे लेंथ ऑफ सेगमेंट ए पी. व्हॉट इज 5 सेंटीमीटर? 5 सेंटीमीटर इज ए बी म्हणजे लेंथ ऑफ सेगमेंट ए बी. ए बीचा अर्थ होतो लेंथ ऑफ सेगमेंट ए बी. तुम्ही पहिल्यांदा या लेन्स कम्पेअर केल्या. तर 2 सेंटीमीटर म्हणजे बी पी होती, म्हणजे बी पी सेगमेंटची लेंथ होती. ही लेस आहे कोणापेक्षा? 3.4पेक्षा म्हणजेच ए पी सेगमेंटच्या लेंथपेक्षा. आणि 5 सेंटीमीटर ही होती ए बी सेगमेंटची लेंथ म्हणजे ए बी. तर बी पी सेगमेंटची लेंथ ए पी सेगमेंटच्या लेंथपेक्षा लेस आहे. म्हणजे सेगमेंट बी पी हा लेस आहे कोणापेक्षा? सेगमेंट ए पीपेक्षा. आणि ए पी म्हणजे ए पी सेगमेंटची लेंथ ही लेस आहे कोणापेक्षा? ए बी सेगमेंटच्या लेंथपेक्षा म्हणजे ए बीपेक्षा. म्हणजेच देअरफॉर सेगमेंट ए पी इज लेस दॅन सेगमेंट ए बी.
तर लेन्स कम्पेअर केल्या, त्यांच्यावरून सेगमेंट्स कम्पेअर केले. हे आहे आपलं 4th एक्झाम्पलचं सोल्युशन. आपण इथे थांबू.